दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. वक वक मिळतं त्यांना. नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत जुन्या पनवेलमध्ये आणि तिथल्या प्रणाली पंकज काळे या वहिनींना भेटणार आहोत, ज्या आश्रय कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतात. त्याला आवडायचा फुटबॉल, तिला आवडायचं क्रिकेट. कधी व्हायचा गोल तर कधी पडायची विकेट. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, संसार म्हणजे खेळ नसतो, आवडी निवडी वेगळ्या असूनही दोन जीवांचा मेळ असतो. हाच मेळ कसा साधलाय हे बघणार आहोत काळे कुटुंबात. वाट बघायची सवय हो, मग ते 2 महिने वाट पाहिली फक्त होची. पण नंतर तिने काही न सांगता ऑफिसला जाताना ती इकडे आली आणि लग्न झालं. त्यामुळे तिने जर सांगितलं असं आशीर्वाद देता आला असतं. एवढीच आमची तक्रार. अरे वा वा, धन्यवाद. स्वागत तुमचं आश्रय सोसायटी. सगळी खाणार घ्या उखाणा. गणपतीला करते नमस्कार, महालक्ष्मीची करते आराधना, पंकजराव सुखी राहो हीच माझी प्रार्थना. अरे वा, त्या ओळख करून. हे मिस्टर पंकज नमस्कार. काळे. हे माझे सासरे नमस्कार. शक्तिकांत काळे, माझे वडील, नमस्कार. माझ्या सासूबाई, नमस्कार. आई, नमस्कार. नणन नमस्कार. आणि ही जाऊ. जाऊ नमस्कार. आणि सगळी सोसायटी. आणि ही माझी मुलगी नमस्कार. आणि पुतण्या. बरं बरं बरं, नमस्कार. बरं, या खेळामध्ये एक बदल आहे, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. शेवटच्या क्षणी काचेच्या हंडीमध्ये जितक्या जणी नावं टाकतात तितक्या जणींपैकी कोणा एकीला संधी मिळते. कोणाचा नंबर आज लागणार बघूया या भागात शेवटच्या टप्प्यावर. आता गप्पा. बदल केलाय कार्यक्रमात, तो आम्हाला खरंच खूप आवडलेला आहे. त्याबद्दल आम्ही सर्व स्त्रिया त्यांचे आभार मानतो. तर मी जर भाग घेऊ शकली तर मी पैठणी नक्कीच जिंकणार. काही SMS करता न काही त्रास करता मला आज जो चान्स मिळणार आहे त्यामुळे मी खूप खुश आहे. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कधीपासून पनवेलमध्ये? मी 6 वर्ष झाली. त्याच्या आधी कुठे होता? मानखुर्द. मुंबई. हो, मुंबई. हो, मानखुर्द वरून पनवेलला कसे काय? लग्न झाल्यावर. मिस्टर काय करतात? मिस्टर अकाउंटंट आहे. बोलवा मिस्टरांना. या. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? मानखुर्द. मानखुर्द मध्ये कुठे? आम्ही BRCत होते वडील, अणुशक्तीनगरला. कॉलनीतच राहिला होतो. कॉलनीतच राहिला होतात. बरं केलं. मग काय एकत्र अभ्यास केलात का? हो, ती छोटी आहे ना, हा. मी शिकवत होतो. तुम्ही शिकवायला होते, चांगलं शिकवलं. मग हे अभ्यास तुमचा जो सुरू आहे हे सगळ्यांना माहिती होतं BRC? हो, माहिती होतं. काय? हा, माहिती होतं. पण कोणी कोणाला प्रपोज केलं? यांनी. यांनी? हो. तुम्ही यांना प्रपोज केलं कसं? थेट विचारलं, चिठ्ठी का? नाही, थेट विचारलं. एकदाच फायनल केलं. हो का नाही ते सांग. मग काय म्हणाल्या? हो. हो. लगेच? हो. काय नाही, लगेच नाही म्हणाले, 2 महिन्यानंतर म्हणाले. 2 महिन्यानंतर? 2 महिने काय विचार कर. हो. कसं पळून जायचंय? वाट बघायची सवय हो, मग ते 2 महिने वाट पाहिली फक्त होची. पण मग लग्न जेव्हा झालं तर तुमच्या घरी कळलेलं होतं? नाही. दोघांच्याही घरी? माझ्या घरी होतं, तिच्या घरी नव्हतं फक्त. अरे बापरे. मग नंतर सांगितलं. नंतर सांगितलं. पण आता सगळं हो. व्यवस्थित. किती वर्ष झाले लग्नाला? 6 वर्ष झाली. बरं, मला तुम्हाला विचारायचंय की त्यांच्या स्वभावात गेल्या 6 वर्षात काही बदल झाला का? पूर्वी तो माझ्याशी बोलत नव्हता,
म्हणजे अगदी आमचं अफेअर होतं तेव्हाही तो जास्त बोलायचा नाही, पण आता तो फार बोलतो. आता खूप बोला. हो. कशामुळे तुम्ही त्यांना बोलतं केलं? असेल. काय झालंय? कशामुळे? काय माहित आता, तो बदल झाला तो झाला. म्हणजे तो बोलका आहे, सगळ्यांबरोबर बोलायचा, पण माझ्याशी तो जास्त बोलतच नव्हता आधीपासून. आधीपासून? हो. मग तुम्ही जेव्हा आधी भेटायचा नाही बोलायचा तो जास्त. तुम्हीच बोलायचा? हो. सवय झाली आता ती आपण ऐकायची. ती बोलतात तर आपण ऐकायचं. मला तुम्हाला विचारायचं आहे की ज्यांनी जे तुम्हाला प्रपोज केला, हा, त्याच्या आधी तुमची ओळख होती एकमेकांची? कशी काय? ह्याची बहीण आणि मी एका वर्गात होतो. मैत्रिणी आहोत आम्ही. हो. हो. बरं जमलंय सगळं म्हणजे. पण मैत्रिणीलाही माहिती नव्हतं हे? नाही, सगळं माहिती. तिला माहिती? सगळं माहिती. आता आपण एक खेळ खेळणार. 8 वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. बघायचंय की कोणत्या 4 वस्तू तुम्ही उचलणार, आणि 4 वस्तू उचलत असताना 1 रुपयाचा टॅग असला तर जितक्या वस्तू उचलणार त्या सगळ्या तुमच्या. तर या प्रत्येकाची स्वभावाशी काही आहे का? हे आहे हा, ना, काय? सारखे टिंग 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 चालूच असते मागे. कोणाची? बायकोची. हो. बर, तुम्ही काय सांगाल? घड्याळ काय वेळ दाखवतो ना, पण मी नेहमी उशिराच असते. हो, काय उशीर? हो, नेहमी हा वाट बघत असायचा. काय सांगता? लग्नाच्या दिवशी पण वाट बघितली. सकाळी 7 ते सकाळी 9 पर्यंत. 9 पर्यंत फोन बंदच होते. म्हणलं येते की नाही. 9 नंतर कळवलं की येते म्हणून. तेव्हा सगळं पुढची तयारी केली लग्नाची. तोपर्यंत बसलो होतो सगळे घरचे. हो. बरं, छान. बरं, आता या खेळामध्ये बघूया किती वाट बघताय आणि किती चर्चा करून वस्तू घेताय. आधी त्यांना विचारूया कुठली वस्तू घ्यावी जिथे 1 रुपया असेलच. बहीण ते कुठे? टेडी बेअर. बर, मुलांचं काय म्हणणं आहे? काय कुठली वस्तू घेतली पाहिजे? घड्याळ. कुठली वस्तू? डबा घेईन. डबा. हो. असं आहे. 20 रुपये. 20 रुपये. चला, म्हणजे 20 रुपये जमा झाले. आता पुढचं काय घेत आहे? बेल. आवडीची. 100. म्हणजे 120 रुपये झाले आणि 2 संधी गेलेल्या आहेत. आणखी 2 संधी शिल्लक आहेत. त्यामध्ये 1 रुपया मिळालाच पाहिजे. आता काय? टेडी बेअर. हा 1 रुपया. 5. किती झाले आता? 3 झाल्या संधी. शेवटची. आता मला ओरडेल ती. 125. एक काढला नाही तर. चला, सगळे म्हणतात घड्याळ. 50. गेलं सगळं. पण आता तुम्हाला प्रश्न असेल 1 रुपया कुठे आहे? कुठे असेल? ब्रश घुसला. 1000 होते. 500 रुपये. बेडशीट बघा. 10. ते शेवटचा 1 रुपया. काही हरकत नाही. मला खरं तर अहेर द्यायला मिळणार होता त्यांना, पण आज मिळालेला नाही. नमस्कार. सगळे आरोप करायला तयार आहेत आणि तुम्ही खोडून काढा आरोप. हो, करतो ना. काय करतो? खोडून काढतो ना. आताच चान्स मिळालाय. पहिला आरोप कोण करणार? मी सासूबाई. सासूबाई. अतिशय हळू जेवते आणि राग खूप लवकर येतो. म्हणजे 1 पोळी आणि भात खायला 1 तास लावते की समोरच्या माणसाला कंटाळा येतो की जेवते त्याचं. ती तुम्हाला सोबत करते. पूर्ण सगळ्यांचे जेवण आपलं जेवण चालूच राहतं. आम्हाला कसली सोबत करते? 1 तास जेवते. म्हणजे आम्ही तिच्याबरोबर 1 तास जेवायला पाहिजे. मग तेवढं जेवण जास्त जाईल ना तुझं, तब्येत वाढेल. आमच्या वयाच्या मानाने आमचं जेवण बरोबर आहे ना. तिच्याबरोबर जेवायचं म्हणजे आम्हाला जास्त जेवायला पाहिजे. मग आमची तब्येत कोण बघणार? आम्ही आहोत की तो तब्येत वागायला तुमची. तो घेऊ पण जोरात आहे आवाज. मग बाटोची बाजू घ्यायची आहे ना, मग आवाज जोरातच पाहिजे ना. आईला खोडून काढायलाच पाहिजे ना. पुढचा आरोप. ऍक्च्युअली मी डोंबिवलीला राहते, पण अजून डोंबिवलीत आलीच नाही. 1-2 वेळा आली तेवढीच. मैत्रीण होती तोपर्यंत चांगलं होतं. आता भाऊ मिळाल्यावर मैत्रिणीला विसरली. आता येणं जाणं एकदम कमी. आता दर रविवार तुझ्याच करे. सकाळ संध्याकाळ. मग म्हणायला नको. जोपर्यंत तू म्हणत नाही की बाई बाबा नको येऊ, तोपर्यंत तुझ्याच करे. चालेल, सगळे आले दर तरी रविवार. चालतील माझ्याकडे. पुढे शेजारी. हा, प्रणाली आहे ना, अतिशय कमी बोलते. कारण मी त्यांच्या समोर राहते, पण मी काकूंना भेटायला महिन्यातनं 4 वेळा येते, पण ती एकदा पण आमच्या घरी मला भेटायला येत नाही. ही माझी तक्रार आहे तिच्याबद्दल. पण तुमचा आवाजच खूप आहे. काय करणार? त्या भीतीनेच जात नाही. बाबा. माझी अशी तक्रार की तिने लव्ह मॅरेज केलं
आहे जमाना लव्ह मॅरेजचा आहे मला मान्य, परंतु ते घरात जर सांगून गेली असती आम्हाला फार बरं वाटलं असतं, आशीर्वाद देता आला असतं. आणि दुसरं म्हणजे लग्नाच्या अगोदर तिला विचारलं पण मी की तुला नक्की लग्न करायचं आहे का, तेव्हा ती काय म्हणजे रात्री 1 वाजता यांचा प्रथम मला फोन आला की तुम्ही पूनमचं लग्न, तेव्हा तिचं नाव माहेरचं नाव पूनम, लग्न करता का म्हणून कोणाबरोबर, तर माझा मुलगा आहे पंकज. मी हॉक झालो एकदम, दोन्ही मुलांना झोपवलं, रात्री 1 वाजता तिला घेतलं म्हणून असं पंकजच्या वडिलांचा फोन आहे, तुझा काय विचार आहे, ते एकदम गप्प, तू म्हणून 4 दिवसांनी मला सांग नक्की काय तुझ्या मनात आहे. पण नंतर तिने काही न सांगता ऑफिसला जाताना ती इकडे आली आणि लग्न झालं. त्यामुळे तिने जर सांगितलं असं आशीर्वाद देता आला असतं, एवढीच आमची तक्रार. त्याबद्दल काय बोलायचं नाही. आई वडिलांचं मन आहे ते आम्ही दुखवलत होतो ते, आम्ही माफी मागतो. सांगितलं पाहिजे होतं असं त्यांनाही वाटतंय आता, पण हेच तर होतं, त्या वेळेला पटकन निर्णय घेतला जातो. खरंच काही क्षण थांबून जर आई वडिलांचाही विचार केला तर तो करायला पाहिजे खरंच. पण त्यावेळेला अशी परिस्थिती होती की आम्हाला निर्णय म्हणजे हे करण्याचा हेच नव्हता आम्हाला, त्यामुळे ताबडतोब निर्णय घेऊन लग्न करायला लागलं. पण झालं चांगलं. सगळं आता सगळं व्यवस्थित आहे. एक सांगू का, माझंही असं आनंदित आहे ना, मलाही आज त्याचाच त्रास होतो ना इतक्या वर्षांनी, की मी का नाही सांगितलं सासू सासऱ्यांना असं मला वाटतं, मलाही वाटतं. त्यामुळे खरंच आम्ही सगळ्यांनीच तो विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. नाही पण एक समाधान चांगलं आहे की मुलगी माझं सुखात आहे, आई वडिलांचं प्रेम तिला इथे सुद्धा मिळतंय अगदी, त्यामुळे मी फार समाधानी आहे. आणि जावई मला असे मिळले की जेव्हा मी मान करून पुन्हा कामोट्याला शिफ्ट झालो, सर्व जबाबदारी त्याने एकट्याने पेलली. तुम्ही खोडून काढायचं आता. तसा तो गरम डोक्याचा आहे, त्यामुळे तो सगळ्यांवर असं पटकन चिडतो, म्हणजे विचार करत नाही की आपण काय बोलतोय, आई आहे, बाबा आहे, बहीण आहे, भाऊ आहे, हा विचार नाही. नंतर मग बोलल्यानंतर फायदा नाही ना काही, चिडचिडा स्वभाव आहे खूप. हा, हे चिडचिडा स्वभाव त्याचा मान्य आहे, पण मनाने तो फार चांगला आहे, म्हणजे चिडतो पण नंतर लगेच तेवढा शांतही होतो. तसा शांत आहे, प्रेमळ आहे, बोलेल तो, मग त्याच्या मनात काही राहत नाही. पण एकदम समोरच्या माणसाला दुखवल्या जाते ना. आणखी कोणाचा काय आरोप आहे? नाही, आमच्या पंकजचा स्वभाव आहे ना बघितल्यामुळे असं वाटतं की खूप राग आहे की काय याला, असं वाटतं, पण मनाने भरपूर चांगला आहे. म्हणजे सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की स्वभाव तापट आहे, एवढा एकच आरोप आहे. हा, आता तुम्ही जा, तुम्ही आता सगळ्यांनी एकेका वाक्यात कौतुक करायचं आहे या सुनेचं. दारामध्ये रांगोळी काढतात ती खूप छान काढतात, त्यामुळे मला भरपूर आवडते. बाबा काय हे लहानपणापासूनची मैत्रीण असल्यामुळे आमचं येणं जाणं सारखं होतंच. लग्नही नंतरची गोष्ट, आम्ही मैत्रिणी असल्यामुळे आमचं कायम येणं जाणं असल्यामुळे त्यांची ती खूप लाडकी आहे आणि त्यांना मी गेल्याचं दुःख जाणवत नाही, तिची कमी माझ्या रूपात पूर्ण होते. किती छान. बरं, आता स्वतःमध्ये उद्यापासून कोणता बदल करा? रागवणं कमी करेल आणि जेवण भरभर करण्याचा प्रयत्न करेल. चला, व्हेरी गुड. चांगला बदल उद्यापासून होणार आहे, त्यासाठी झी मराठी कडून हा तन्मणी तुम्हाला अभिनंदन. आणि आता पैठणीच्या खेळात कोण सहभागी होणार आणि शेवटी कोण जिंकणार पैठणी आपण बघणार आहोत. आणि आता कोणाचा नंबर लागणार पैठणीच्या खेळात आत्ता ठरणार आहे. यामधली एक चिठ्ठी तुम्हाला काढायची आहे. या बाउल मधलं किंवा या हंडी मधलं एक नाव तुम्ही निवडा, कोण पाहिजे खेळाल तुम्हाला. जेव्हा यांनी हंडीत हात घातला ना, तेव्हा बऱ्याच जणींना माझ्याकडे बघतच नव्हत्या. सगळ्यांचं लक्ष ती कुठली चिठ्ठी उचलते त्याच्याकडे होतं. याचं कारण काही जणी तर अगदी एखाद्या डब्यातलं खाऊ मिळतं ना तसं बघत होतं. आणि आता जे नाव जाहीर होणार त्या पैठणीच्या खेळात कांताबाई वाकचौरे. या बाकीच्या नटून थटून आलेल्या राहिल्या तिथेच. हो, कितीतरी जणी सकाळपासून मेकअप करत होत्या 8 वाजल्यापासून, माहिती आहे. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठे राहता? आश्रय सोसायटीत. कितवा मजला? तिसरा मजला. तिसरा मजला. पहिला मजला.
पहिला मजला. मजला पण विसरलास. बरं, माहेर कुठलं तुमचं? मनोली म्हणून संगमनेर तालुक्यात. संगमनेर मध्ये. आणि मग तिकडे माहेरी कोण कोण असतं? माहेरी भाऊ असतात चुलत, हा. बाकी कोण नाही. कोण नसतं. इकडे कोण कोण राहता तुम्ही? मुलगा, सून, नात आणि मी. कशी वागते सून तुमच्यावर? छान हा? छान वाटते. छान वाटते. हिट्टी वागते ना? हा. तुम्ही कशा वागता? मी सासू आहे ना, सासू आहे. सासू सारखं वागते. सासू सारखं वागतात. हा. म्हणजे काय करतात? सासू सारखं वागतात म्हणजे कसं वागतात? हे नाही केलं, ते नाही केलं, हे असं करायचं, तसं करायचं. सासूगिरी म्हणजे काय माहितीये का? आज कळलं मला. हे नाही केलं, ते नाही केलं, हे असं करायचं, हे तसं करायचं. आज पैठणीच्या खेळात तुम्ही याल असं वाटलं नव्हतं ना? नाही. पण तुमचा नंबर आल्यावर बरं वाटलं. बरोबर. कोणी लिहून टाकलं ते? सुनेनी. बरं आहे, ढकललं. हा? तुम्हाला टेन्शन आलंय का? नाही हा? नाही नाही हा? नाही. नाही नाही, घ्या आता टेन्शन. कारण आतापर्यंत आपण बघितलेलं आहे, जेव्हा जेव्हा या खेळामध्ये ऑन द स्पॉट ज्यांचं नाव निघालं, गेल्या काही भागांमध्ये जर रेशिओ बघितला तर ऑन द स्पॉट ज्यांचं नाव आलेलं आहे त्यांनी पैठणी जिंकण्याचं प्रमाण वाढलेलं आहे सर्व वयोगटामध्ये. आता आजच्या भागात काय होणार ते बघूया. खेळ सोपा आहे. हा जो चेंडू आहे ना, स्माइली, हा इथून टाकायचा, तो छत्रीमध्ये राहिला पाहिजे. या दोघींपैकी ज्या कोणी जिंकणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. टाका तुमचा मान पहिला. व्हेरी गुड. 1 2 जबरदस्त. 3 4 1. थांबा 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 थांबा. 5. आता तुम्ही 5 टाका. 1 4. थांबा, तुम्ही डाव्या बाजूला. तुम्ही पुढचे 5 टाका. टाका. 5. हो. 3 2 3. तुम्ही या. असा टाकला. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. सुनबाई, ही भेटवस्तू आज तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या काळे वहिनी. काळे वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. वाकचोरे आजींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. उद्यापासून हे कर ते कर जरा कमी करा. हा, आणि सुनेच्या चेहऱ्यावरती जसा आनंद आहे तसा कायम राहू द्या, हीच या निमित्तानं प्रार्थना करतो आणि आजचा भाग इथंच संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार. 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 कसं वाटतंय आता? छान. हा? छान वाटतंय. आनंदी. आनंदी. रोज बघत होता. एकदम. तुम्हालाच मिळाली. झी